ना करो, जादू बड़ी बांसुरी तुम बजाया ना करो। सूरत तुम्हारी देख के सलोनी सावरी, सुनकर तुम्हारे बांसुरी में हो गई बावरी। माखन चुराने वाले दिल चुराया ना करो, माखन चुराने वाले अरे दिल चुराया ना करो, जादू भरी बांसुरी तो बजाया ना करो। ती बासरी नावाचं वाद्य वाजवलं रे वाजवलं, देवा आता वृंदावनाकडे येण्याची अपेक्षा होते। वृंदावनातलं चरित्र उपयोगाचं नाही, मग उपयोगाचं कोणतं आहे? चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळात, मथुरातल्या चरित्राला स्पर्श आहे आणि गोकुळामध्ये प्रवेश केल्यानंतर काला, असं चरित्र आहे। आता ऐका, भगवान गोपाळ कृष्णानं ज्या देवकीच्या पोटी जन्म घेतला त्या देवकीचा विवाह होण्याच्या अगोदर वसुदेवाला 6 पत्नी आहे। किती आहे? तुम्हाला महाराज चुकीचं सांगता, ज्याला शंका असेल त्यानं नाव लिहून घ्या। पौरवी, रोहिणी, भद्रा, मदिरा, रोचनी, इला आणि देवकी। भागवतामध्ये 7ही पत्न्यांची नावं आलेली आहे। वारकरी संप्रदायामध्ये उग्रसेन नावाचा राजा दाखवला, त्या उग्रसेनाचा भाऊ ज्याचं नाव आहे शूरसेन भागवतामध्ये आहे आणि संप्रदायामध्ये त्याला देवक राजा म्हणतात। या देवक राजाची कन्याजीचं नाव आहे देवकी। कुणाला दिली? वसुदेवा देत देवकी बहीण, लग्ना माझे विघ्न झाले ऐका, आकाशीची वाणी सांगत असे कंसा, मानी हा भरवसा बोलण्याचा का, हिच्या पोटी 8 बालक जन्माला येणार आहे, ते तुला मारणार आहे, घेऊन या खडग माराया धावला, हात तो धरला वसुदेवे। वसुदेवानं हात धरला आणि सांगितलं श्रीहत्येचं पातक करू नको, बंदी शाळेमध्ये ठेव। परिणाम सांगू, जो स्वतःच्या बापाचा ऐकत नव्हता तो दाजीचा ऐकत, हा, त्यानं दाजी बहीण सगळे पुढे ठेवले बंदी शाळेमध्ये। अहो बापाचा का ऐकत नव्हता सांगतो ऐका। बापानं सांगितलं कंसा, अरे ह्या खोल्या माहिती का कोणाच्या आहे? म्हणे कोणाच्या? म्हणे आपल्याच, पण याच्यात कैदी राहतात। काय म्हटला? मग कैदी कुणाला म्हणतात दाखवता का? त्यानं सांगितलं ठीक आहे, सोपं आहे, सांगतो मी।